मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबईतील आझाद मैदानावर आज कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. दिवसभर हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदान आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. आमचं एवढंच म्हणणं आहे, 2 महिने झाले नीटचा पेपर फुटून स्वतःची नैतिक जबाबदारी नाही, राज्याच्या शिक्षण मंत्रीला असू दे ते केंद्राच्या शिक्षण मंत्रीला असू दे, स्वतःची नैतिक जबाबदारी समजत नसेल तर तुम्ही तुमचा राजीनामा द्या. कारण तुम्हाला त्या पदावर बसवलंय ते काम करण्यासाठी, आणि जर तुम्ही ते काम करत नसाल तर तुम्ही 100% राजीनामा द्यावा. आज शिक्षणाची एवढी दुर्व्यवस्था आहे की इतर विद्यार्थ्यांचा तर त्याच्यावरती हे होतच आहे, पण मुलींच्या शिक्षणावरती त्याचा खूप गंभीर परिणाम होतो. एज्युकेशनसाठीच, कारण माझी बहीण जी आहे ती पण आता नीटची एक्झाम देणार आहे. ती 15-15, 16-16 तास एक्झाम देते, हे करते, म्हणजे अभ्यास करत राहते ती. जर तिच्या टायमाला पण असं झालं तर मग काय करणार? मी एक भाऊ म्हणून तिला सपोर्ट करू शकतो, इथे येऊन सपोर्ट करू शकतो. आणि एज्युकेशन मिनिस्टर जर एवढंच आहे की तुम्ही काय नाही करत तर एकदा रेझिग्नेशन द्या आणि त्याच्यावर कारवाई होऊ द्या ना. जर तुमचं काही नसलं तर तुम्ही फॉल्टमध्ये नाही येणार आहे त्याच्यामध्ये. देशातील शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नावरून मराठी बिग बॉस फेम दिव्या शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना सरकारकडून योग्य निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिव्या शिंदे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास युवकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. सर, प्रमुख मागणी हे सगळं यूथ जीव तोडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनं करतंय. सोनम वांगचुक सरांसारखे लोक उपोषणावरती बसलेत, आणि तरी सुद्धा जनतेला माझ्याकडून हे ऐकायचं असेल की CGPच्या मागण्या काय, तर मी असं समजते की ही जनता अजूनही बहिरी आणि मुकी होऊन बसलेली काय, की एवढ्या लोकांचा जीव गेला, एवढ्या स्टुडंटचा जीव गेला, तरी सुद्धा तुम्ही रस्त्यावरती उतरत नाहीये. तर आमच्यासारख्या लोकांना आमचं घर दार शिक्षण सोडून न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती यायला लागतं. जर योग्य माणसाच्या हातात सत्ता असती तर आजचा हा विद्यार्थी शिक्षण घेत असता, रस्त्यावरती उतरला नसता. हे सांगण्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलो. मोदी सरकारला स्वतःची चूक दाखवायची नसेल, जो की तो चुकीतच आहे, पण असं पण होऊ शकतं की जर धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला तर असं होतं की मी स्वतःची चूक स्वतः अंगावरती घेतो आणि सर्व BJP सरकार पडू शकतं. या भीतीने नरेंद्र मोदी इस्तिफा त्यांना द्यायला नको म्हणत असतील. आणि मला असं म्हणायचं आहे, एखादा माणूस भारताच्या जनतेला किंवा विद्यार्थ्यांना कॉक्रोच म्हणून बघू शकतो, त्याची बुद्धिमत्ता काय असू शकते? नीट पेपर फुटी प्रकरणावरून आता मुंबईत आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना शिवतीर्थावर एकत्र येण्याचं आवाहन केलंय. येत्या 19 जुलै रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर विषयावर सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे. नंदुरबार राज्य परिवहन बस स्थानक परिसरात RTO पथकाच्या कारवाईवरून वाद निर्माण झाला. केवळ प्रवाशांना बस स्थानकात सोडण्यासाठी आलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ही कारवाई नियमांच्या अंमलबजावणीसाठी होती का की केवळ दंड वसुलीसाठी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. दरम्यान कारवाईसाठी वापरण्यात आलेल्या MH18V3173 क्रमांकाच्या वाहनाची PUC मुदत संपल्याचा दावा समोर आल्यानं प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. स्वतःच्या वाहनाची कागदपत्र अद्ययावत नसताना इतर वाहन चालकांवर कारवाई करणं कितपत योग्य असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. तसेच कारवाई करणारे अधिकारी अधिकृत गणवेशात होते का, खासगी मोबाईलवर फोटो घेऊन कारवाई करण्यात आली का, आणि या कारवाईचे अधिकृत आदेश व नोंदी सार्वजनिक कराव्यात अशी मागणी करण्यात येते. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय परिवहन अधिकारी, परिवहन आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जाहीर करावी अशी मागणी नागरिक आणि प्रवासी संघटनांनी केली आहे.
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित मागण्यांसाठी आज रहिवाशांनी मोठ्या संख्येने जन आंदोलन केलं. आपल्या हक्कांसाठी एकत्र येत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पुनर्विकास प्रक्रियेत होणारा विलंब दूर करून रहिवाशांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रकल्पाशी संबंधित 3 प्रमुख मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार का? रहिवाशांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आता मोठी गती मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे. राजापूर आणि रत्नागिरी येथे हे प्रकल्प उभारले जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच पर्यटनाला चालना देण्यासाठी सी प्लेन सेवा तसेच नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणारा सीएनजी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प आणि समुद्र किनाऱ्यालगत शिपयार्ड उभारण्याच्या निर्णयामुळे रत्नागिरीच्या औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास वेगाने होईल असा विश्वास उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. पुणेकरांच्या प्रवासासाठी आता मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबईच्या बेस्ट बस प्रमाणेच पुण्यातही पुन्हा एकदा डबल डेकर बस सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पीएमपी कडून शहरातील 10 प्रमुख मार्गांवर या बसची चाचणी घेतली जाणार आहे. येत्या 21 जुलैपासून प्रत्यक्ष ट्रायल रनला सुरुवात होणार असून यशस्वी चाचणीनंतर या मार्गावर नियमित सेवा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागांमध्ये सध्या मेट्रो किंवा बीआरटीची सुविधा उपलब्ध नाही अशाच मार्गावर डबल डेकर बस चालवण्याचा विचार करण्यात आलाय. यामध्ये हडपसर वाघोली आणि हडपसर स्वारगेट यांसारख्या गर्दीच्या आणि महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. डबल डेकर बस सेवेमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून सार्वजनिक वाहतुकीला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज स्पष्ट भूमिका मांडली. पक्षातील अंतर्गत मतभेद, विलीनीकरणाच्या चर्चा आणि जयंत पाटील यांच्या सोबतच्या भेटीच्या चर्चांवर बोलताना तटकरे यांनी सर्व चर्चांना फेटाळून लावलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही अविश्वास किंवा गैरसमज नसल्याचा दावा करत सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. जयंत पाटील यांच्यासोबत अलीकडे कोणतीही भेट झालेली नसल्याचं सांगत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं तटकरे म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चावरही त्यांनी भाष्य केलं असून या विषयाला शरद पवार यांच्या गटानेच पूर्णविराम दिल्याचं सांगितलं. तसेच डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे एनडीएमध्ये सहभागी होणं नसून प्रत्येक पक्षाची भूमिका स्वतंत्र असल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात काही दिवस विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा घाट परिसर, सोलापूर, रायगड, ठाणे आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. कोकणात दमट हवामान कायम असून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि पालघर परिसरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.